महानगरपालिकेच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडतायत आणि असं असूनच तरी सुद्धा उद्योजक यांनी जळगाव आणि नवीन महापौर आणि नगरसेवकांकडून सुवर्ण व्यावसायिकांनी अपेक्षा व्यक्त केल्या। काही ठिकाणी स्वच्छालय नसल्यामुळे सराफा व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय आणि विविध विषयांबाबत त्यांनी आपलं गाऱ्हाण जे आहे ते नवीन उमेदवारांसमोर गायलेलं आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील। महापौरांकडून या ठिकाणी व्यापाऱ्यांना काय अपेक्षा आहे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत जळगावातील व्यापारी आहेत। आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सर, काय सांगणार जर विचार केला जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे, आपल्याला नेमक्या काय अपेक्षा आहे? आमच्या अपेक्षा मेनली उद्योजकांच्या याच आहेत की आम्हाला कमीत कमी बेसिक सुविधा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे महापालिकेने दिलं पाहिजे की जेणेकरून उद्योगाचं भरभराट होईल, उद्योग वाढीस येतील। कारण महापालिकेच्या रेव्हेन्यूमध्ये महापालिकेचं जे पण उत्पन्न आहे त्याच्यामध्ये MIDCचा फार मोठा हिस्सा आहे, फार मोठा वाटा आहे। सर्व नवीन येणाऱ्या नगरसेवक आणि महापौर यांना हात जोडून विनंती राहील की त्यांनी MIDC मधून जो काही उत्पन्न टॅक्सेस करोड मिळतं त्या बदल्यात नाही 100% तर 10, 20, 25, 50% तरी सुविधा आम्हाला MIDC दिल्या पाहिजेत। जे पॉलिटिकल लोक आहेत ते काहीच करत नाही असं म्हणणार नाही, पण ते क्वालिटी वर्क करायला तयार नाहीये। रस्ते ह्या वर्षी टाकले की पुढच्या वर्षी परत रस्ते तुम्ही गड्डे बुजवत राहतात, हे करत राहतात, म्हणजे माती उडत राहते। जळगावच्या सर्व नागरिकांचं आयुष्य माती फुकट्यातच गेलेलं आहे। आम्ही आता 30 वर्ष 40 वर्षाचे इथे राहतोय, तर त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला आजपर्यंत काही मिळालं नाही। इथे जे काम होत आहे MIDC मध्ये ते क्वालिटी वर्क नाहीये, त्याच्यामुळे समजा रस्ते तयार झाले तरी परत वर्षभरानंतर ते रस्ते परत तुटून जात आहेत। तर त्याच्यासाठी त्या वर्ककडे परत त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे, जेणेकरून जे काम झालंय तर ते ज्या प्रतीचं टेंडर निघालं त्या प्रतीचं काम झालं आहे की नाही। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। जळगाव महापालिकेकडून आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या गेल्या नाहीत। MIDC आणि महापालिका यांच्या दुहेरी टॅक्सेसमध्ये MIDC मध्ये उद्योजक भरायला जात आहेत। MIDC ला विचारलं तर ते म्हणतात की ही आमच्या हातात नाही आहे व्यवस्था, महापालिकेला मागा। महापालिकेला विचारणा केल्यास ते म्हणतात MIDCचा अत्याधिक विषय येतो, आमचा काही रोल नाही। तरी सर्व नवीन येणाऱ्या नगरसेवक आणि महापौर यांना हात जोडून विनंती राहील की त्यांनी MIDC मधून जो काही उत्पन्न टॅक्सेस करोड मिळतं त्या बदल्यात नाही 100% तर 10, 20, 25, 50% तरी सुविधा आम्हाला MIDC दिल्या पाहिजेत। आमच्या अपेक्षा मेनली उद्योजकांच्या याच आहेत की आम्हाला कमीत कमी बेसिक सुविधा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे महापालिकेने दिलं पाहिजे की जेणेकरून उद्योगाचं भरभराट होईल, उद्योग वाढीस येतील। कारण महापालिकेच्या रेव्हेन्यूमध्ये महापालिकेचं जे पण उत्पन्न आहे त्याच्यामध्ये MIDCचा फार मोठा हिस्सा आहे, फार मोठा वाटा आहे।